अमरापूरमधील पेनमध्ये सर्वात स्वस्त गणपतीची मूर्ती बघू शकता. 250 रुपये गणपतीची मूर्ती आहे बघू शकता. तरी काय प्राइस रेंज असते यांची? 250, 350, 250, 350. ओके. आणि ह्या वाल्या ह्या पण तेवढ्याच असतील? हा हे सेम आहे, 350. ओके. आणि नंतर तुम्हाला 10 इंच 12 इंचामध्ये हां 500, 600 एवढ्या कमी प्राइस मिळते बघा. खूप स्वस्त 250 रुपयापासून इथे गणपतीच्या मूर्ती प्राइस स्टार्टिंग होते बघू शकता. ही मूर्ती आपल्याला दाखवतील आता ओम कला केंद्र. तर ही मूर्ती 250 रुपये बघा. खूप छान वाटते मूर्ती बघू शकता तुम्ही. 250 रुपयामध्ये तरी खूप छान मूर्ती आहे घरी आणण्यासाठी. या सर्व मूर्ती इथे तुम्हाला भेटते. या 350 वाल्या सुद्धा आहेत ओम कला केंद्र. आणि ह्या मोठ्या महाग असते. ही सुद्धा छान आहे मूर्ती रथवाली. अँटिक पीस आहे का? ओके. हां हे सुद्धा आहे शोसाठी. ही पण 350 वाली आहे ना? ही बघा 350 रुपयेमध्ये गणपतीची मूर्ती किती छान आहे बघा. ओम कला केंद्र अमरापूर पनवेल. हा गरुडावर बसलेला गणपती. तरी घरी जे गणपती आणतात त्यासाठी हे छोट्या आकाराचे गणपती आहेत पण डेकोरेशन सहित आहे बघा. कासवावरती बसला आहे आणि ते कासवाचा रथ आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं इथल्या सर्व गणपतींचं बघू शकता तुम्ही. मी भरपूर कारखाने फिरलो पण इथे जी व्हरायटी आहे तशी कुठेच नाही आहे बघू शकते सर्व गणपती तुम्ही. आतापर्यंत बघितली सर्वात सुंदर मूर्ती श्रीकृष्ण स्वरूपाची, राधा कृष्ण स्वरूपातली ही मूर्ती बघू शकता तुम्ही गणपतीची. खूप छान मूर्ती वाटते. इतकी सुंदर मूर्ती मी आतापर्यंत तरी बघितली नाही. हाय मी सुरेश पेडणेकर. आज मी आलो अमरापूर. अमरापूरमध्ये सर्वात सुंदर गणपती मूर्ती बनवणारा इथल्या सर्व मूर्ती आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आलो जय मल्हार कारखान्याजवळ. आपला मित्र, आपलं नाव काय? राजन. आणि तुझं? तेजस. हे दोघं आले. तुम्ही कुठून आले? उरणवरनं. तर हे उरणवरनं गणपती बघण्यासाठी आलेत. तर हे दोघं आपल्याला आता फिरवत आहेत इथे सर्व कारखाने दाखवत आहेत. आता आपण हा ओम कला केंद्र बघूया वळवे. हे गणपती आता घेऊन चालले ओम कला केंद्रामधून. हे गणपती आता घेऊन चालले. आता कुठे घेऊन चालले? चिपळूणला. हे बघा चिपळूणला गणपती घेऊन चालले इथून. इथले आपण सर्व हे गणपती आता आपण बघूया ओम कला केंद्रामधील. ते तुम्ही आता ही मूर्ती बघू शकता. सर्वात पहिली या मूर्तीचं आता काम केलेलं नाही. ही बघा राधाकृष्णाची मूर्ती. आणि हीच मूर्ती काम केल्यावर कशी दिसते ती आता आपण बघूया. बघा ही मूर्ती तुम्हाला विदाऊट आता हे सर्व वर्क न केलेली आहे. आणि तीच मूर्ती वर्क केलं इथली सर्वात सुंदर मूर्ती. ही बघा राधाकृष्णाची मूर्ती किती सुंदर मूर्ती आहे बघा. मूर्तीवर बघितलं नजर हटत नाही एवढी सुंदर ही मूर्ती इथे आहे. मी आतापर्यंत बघितली सर्वात सुंदर मूर्ती ओम कला केंद्रामधील बघू शकता तुम्ही. इथल्या बाकीच्या सुद्धा मूर्ती आहेत. त्याची तुम्ही मूर्ती बघता ही सर्वात सुंदर मूर्ती मी आतापर्यंत बघितलेली. श्रीकृष्ण आणि राधा स्वरूपातली ही गणपतीची मूर्ती बघू शकता तुम्ही. तर या कारखान्यामध्ये या सर्व मूर्ती बनवल्यात आणि मूर्ती डोळे बघा एकदम रिअल वाटत आहेत. श्रीकृष्ण आणि राधा सोबत असलेले खूप क्यूट दिसते मूर्ती बघा. एवढी सुंदर मूर्ती मी आतापर्यंत तरी नाही बघितली. इथे तुम्हाला डेकोरेशन सहित गणपतीच्या मूर्ती भेटतात या कारखान्यामध्ये. ही सुद्धा बघा माझे मंदिर आहे आणि मूर्ती आहे बघा. आणि हा सुद्धा बघा गणपतीच्या मूर्तीचा कलर बघा एक वेगळीच फिनिशिंग आहे याच्यामध्ये. इथे नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी येते गणपती सर्व इथे बघायला भेटते. सर्वात सुंदर मूर्ती. अजून एक गणपती आहे बघा तुम्ही रथावर बसलेला गणपती बघू शकता किती छान आहे तो. त्याच्या बाजूला हा दुसरा गणपती उंदरावर बसलेला आहे. त्याचं डेकोरेशनसुद्धा या गणपतींचं केलेलं आहे बघा ओम कारखान्यामध्ये. आणि त्याच्याच बाजूला हे 2 कासव आहेत आणि एक कासवांचं रथ आहे आणि त्याच्यावर हा गणपती आहे. म्हणजे फिनिशिंग बघा काय आहे. डेकोरेशन सहित हे घरातले गणपती. एवढे सुंदर गणपती मी तरी नाही बघितलेले. तर ओम कला केंद्रामधील गणपती बघू शकता. हा गरुडावर बसलेला गणपती. तरी घरी जे गणपती आणतात त्यासाठी हे छोट्या आकाराचे गणपती आहेत पण डेकोरेशन सहित आहे बघा. कासवावरती बसला आहे आणि ते कासवाचा रथ आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं इथल्या सर्व गणपतींचं बघू शकता तुम्ही. मी भरपूर कारखाने फिरलो पण इथे जी व्हरायटी आहे तशी कुठेच नाही आहे बघू शकता. हे सर्व गणपती तुम्ही वस्त्र घातलेली सुद्धा ओम कला केंद्रामधील ही मूर्ती बघू शकता तुम्ही. बघा गणपतीला सर्व वस्त्र परिधान केलेली आहेत. खूप सुंदर मूर्ती दिसते. इथे सर्व मूर्ती आहे जरा व्हरायटी वेगळी आहे बाकीच्या कारखान्यांपेक्षा. आणि हा सुद्धा मूर्ती बघा येतील. हे बघा वेगवेगळे वस्त्र घातलेले गणपती ओम कला केंद्र. आणि ही जी गौरी आहे ती बघा शंकर पार्वती स्वरूपातील ही गौरीची मूर्ती आहे बघा. हातामध्ये त्रिशूळ आणि साडी बघा कशी मस्त नेसवलेली आहे. खूप छान वाटते ही सुद्धा मूर्ती ओम कला केंद्रामधील.
एवढी सुंदर मूर्ती मी गौरीची इथे बघितली. त्याच्यानंतर हा गणपती बघा उभ्या स्वरूपातील आहे, नारद मुनी स्वरूपातील बघा. डायमंड वर्क केलेलं आहे बारीक एकदम. आणि इथे या गणपतीचं काम चालू आहे. आणि सर्व ब्राह्मण स्वरूपातील शंकराची पिंडी असलेला गणपती बघा. बाजूला तुळस. हे सर्व इथे गणपतीचं काम या ओम कला केंद्रामध्ये चालू आहे. खूप सुंदर सुंदर मूर्ती या कारखान्यामध्ये आहेत बघा तुम्ही या सर्व. आणि इकडे आता हे काम चालू आहे बघू शकता. आणि इकडे मातीपासून सुद्धा गणपती बनवतात आणि प्लॅस्टरचे सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही. या सर्व गणपतीचं आता इथे ओम कला केंद्रामध्ये काम चालू आहे. तुम्ही डेकोरेशनसाठी घरातले सर्व गणपती बघा. हे सर्व गणपती डेकोरेशनवाले. हा कला केंद्रामधली मूर्ती बघा तुम्ही. खूप छान मूर्ती वाटते बघा. एकदम सिम्पल लुकमध्ये आहे. गणपती बसला आहे समोर. शंकराची पिंडी आहे पूजेला असा. आणि मूर्ती मला खूप आवडली. शंकराची पिंडी समोर असलेली गणपतीची मूर्ती. बाजूला जी तुळस आहे. तिथे वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये गणपती आहे. गणपतीची पंढरी या जागेला म्हटलं ते मला आज कळलं बघू शकता. उभा सुद्धा गणपती आणि सर्वात सुंदर असलेली पार्वतीची मूर्ती आहेत बघा. गणपतीच्या ओम कला केंद्रामध्ये काम चालू आहे ते बघा. गणपतीच्या पेट्या बनवलेल्या आहे आणि हे सर्व गणपतीचे इथे काम चालू आहे. हा गणपती बघा झाडाखाली बसलेला किती सुंदर आहे. तर ओम कला केंद्रामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. इथे जर तुम्ही आलात अमरापूरला तर येऊ शकता. तर हे दादा आहेत त्यांचा कारखाना. तरी काय प्राइस रेंज असते यांची? 250, 350. 250, 350. ओके हा ओके. आणि ह्यावाल्या ह्या पण तेवढ्याच असते? हा हे सेम आहे 350. ओके. आणि नंतर तुम्हाला 10 इंच 12 इंचामध्ये हां 500, 600 एवढ्या कमी प्राईस मिळते बघा. खूप स्वस्त. 250 रुपयापासून इथे गणपतीच्या मूर्ती प्राईस स्टार्टिंग होते बघू शकता. ही मूर्ती आपल्याला दाखवतील आता ओम कला केंद्र. तर ही मूर्ती 250 रुपये बघा. खूप छान वाटते मूर्ती बघू शकता तुम्ही. 250 रुपयामध्ये तरी खूप छान मूर्ती आहे घरी आणण्यासाठी. या सर्व मूर्ती इथे तुम्हाला भेटते. या 350 वाल्या सुद्धा आहेत ओम कला केंद्र. आणि ह्या मोठ्या महाग असते. ही सुद्धा छान आहे मूर्ती रथवाली. अँटिक पीस आहे का? ओके हां हे सुद्धा आहे शोसाठी. ही पण 350 वाली आहे ना? ही बघा 350 रुपयेमध्ये गणपतीची मूर्ती किती छान आहे बघा. ओम कला केंद्र अमरापूर पनवेल. जय मल्हार. तर या सर्व मूर्ती इथे आहेत. 250 रुपयापासून गणपती मूर्ती स्टार्टिंग आहे. हे बघा या सर्व मूर्ती. सर्वात स्वस्त गणपती आहेत इथे ओम कला केंद्र जय मल्हार. तिथे बघा हे कमळामध्ये आहे. जास्वंदाच्या फुलामध्ये बसलेला गणपतीचं काम चालू आहे हे बघू शकता. खूप छान वाटते ही सुद्धा मूर्ती. हे गणपती घ्यायला आले तिथे. तर मी आज आले अमरापूरमधील जय मल्हार ओम कला केंद्र कारखान्यामध्ये. तर कारखान्याचे ओनर दादा आपलं नाव काय? सचिंद्र पाटील. तर आपल्याकडे कुठल्या प्रकारचे गणपती बनवले जातात? आपल्याकडे पीओपीचे आहेत. ऑल टोटल कुठलेही जे आपले मनपुसद जे आपल्याला आवडतात ते ओके त्या साईजचे आपल्याला मूर्त्या भेटतात. ओके. तर मी अमरापूरमध्ये बहुतेक कारखाने फिरलो पण सर्वात सुंदर वेगळ्या प्रकारच्या मूर्ती मला या कारखान्यामध्ये दिसल्या. आणि प्राइस रेंज सुद्धा इथे खूप कमी आहे. तरी काय स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याकडे? प्राईसचं कसं म्हणताय का स्वतः आल्याशिवाय कळत नाही. प्राईस असं डिस्प्लेला नाही सुरुवात कितीपासून होते म्हणजे मिनिमम असं? आपल्याला किती 500, 300, 250 पासून इथे गणपतीची सुरुवात होते. तर हे त्यांचे कार्ड आहे तुम्ही बघू शकता. कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर गणपती पाहिजे असेल तर. तुम्ही वर्षाला तरी किती गणपती बनवताय? वर्षाला खूप गणपती होतो की आम्ही गिनती करत नाही गणपतीची पण खूप होते गणपती. ओके ओके. तरी कुठे आपले गणपती कुठे कुठे जातात? सुरत, गुजरात, बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा इथून गणपती जातात. आता काल गणपती आमच्या इथे गेला पुढे दिल्लीला गेला. दिल्लीला गणपती इथून एक्सपोर्ट घेऊन गेले ते. ओके. मग हे मूर्ती तुम्ही अशा रेडीमध्ये देता आणि अशा पण देता? हो कक्षा पण भेटते आपल्याकडे. होलसेल पण भेटते आपल्याकडे. ओके. तरी किती वेळ लागतो एक मूर्ती बनवायला? असं मूर्ती बनायला बघा जर कच्च्या मूर्ती करायची असेल तर आपल्याला लागतो. आणि हे काम करायसाठी आपल्याला कमसे कम तरी 1 दिवस जातो. 1 दिवस एका मूर्तीमध्ये वर्क करण्यासाठी पूर्ण त्याचे कापड करण्यासाठी. ओके. तर या कारखान्याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण बघूया. सर्व सुंदर मूर्ती आम्ही कारखान्यामध्ये बघितल्या. तर अमरापूरमधील पेनमध्ये सर्वात स्वस्त गणपतीची मूर्ती तुम्ही बघू शकता. 250 रुपये गणपतीची मूर्ती आहे बघू शकता. आणि ह्या सर्व मूर्ती 350, 250, 350 वाल्या सर्व गणपतीच्या मूर्ती तुम्ही बघू शकता इथे. आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे.
कार्ड आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन अमरापूरमध्ये सर्व गणेश मूर्ती बघितल्या आणि या कारखान्यामध्ये गणपतीची प्राईससुद्धा बघितली. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.